मराठा आरक्षणाचा लढा हा आता अंतिम टप्प्यात आहे. मराठा समाजाच्या नोंदी सापडत नव्हत्या असं म्हणले होते, पण शिंदे साहेबांच्या सरकारमुळं आणि त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळं पुरावे सापडायला लागले आणि मराठा समाजाला आता न्याय मिळण्याच्या उंबरठ्यावर आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाला. म्हणून आता आम्ही कार्यक्रम यासाठी घेतो की समाजाचा आशीर्वाद घेऊन त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. म्हणून आम्ही प्रत्येक गावोगावी जाऊन समाजाची संवाद साधतोय आणि या संवादातून आम्ही एकमेकाशी आत्तापर्यंतच्या ज्या घडामोडी आहेत आरक्षणाच्या बाबतचे त्या सांगण्याचं काम करतो. गेल्या अनेक वर्षापासून राजकीय नेते मुख्यमंत्र्यांचे असतील किंवा राजकीय नेते मराठा समाज असतील, आज ताकद त्यांनी आरक्षण दिलं नाही, आत्ताच आरक्षणाचा पुळका का त्यांना आला? नाही, त्यांना पुळका आला असं कसं म्हणता येईल? मराठा समाजाचं हक्काचं आरक्षण आहे. उलट यांनी इतक्या दिवस दिलं नाही, जाणून बुजून दिलं नाही. मराठ्यांनी यांना ठेप्याला आणलं एकजुटीनं की आमचं हक्काचं असणारं आरक्षण तुम्ही का आत्तापर्यंत आम्हाला दिलं नाही, हा आमचा आता मूळ प्रश्न आहे. आता नोंदी मिळाल्यात म्हणल्याच्या नंतर ओबीसी प्रवर्गात जायला अडचणच नाही. ज्यांच्या नोंदी आहेत तो पूर्वीपासूनच ओबीसी आरक्षणात आहे. उदाहरणार्थ विदर्भातला एक भाऊ ओबीसी आरक्षणात आहे कुणबी म्हणून, दुसऱ्या भावांच्याही आता नोंदी सापडल्यात. ओबीसी आरक्षणात जायला प्रॉब्लेमच नाही. कायद्याची चौकट आहे, चौकटीचा बाहेरचा शब्दच बोलला जात नाही. म्हणून आता मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळणार आणि मराठा समाजात प्रचंड उत्साह आहे सध्या. पूर्वी म्हणलं जायचं पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण आहे, त्यांना गरज नाही. या पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी बी आता अशी एकजूट दाखवली की आम्हाला आरक्षणाची आवश्यकता आहे. कारण त्यांच्याकडे 2-2, 4-4 एकर जमीन आहे, ती काही लही नाही आहे. त्यांच्या लेकराला शिक्षणात आणि नोकरीत अडचणी यायला लागल्या. जी गैरसमज राज्यभर त्यांच्याबद्दल पसरवला होता, आता त्यांनी एक भर अशी केली त्याच्यामध्ये की नोकरदार वर्ग जरी असला तरी त्या दिवशी तो ड्युटीवरती जात नाही, शेतकरी असेल तरी शेताकडे जात नाही. रात्रंदिवस ज्या ठिकाणी कार्यक्रम असेल त्या ठिकाणी जमून पश्चिम महाराष्ट्रातला मराठासुद्धा कमी नाही, आम्ही सुद्धा एकजूट हे दाखवण्याचं काम करतात. आता विट्यातल्या सभेत बसायला जागा नाही, हे सत्यता आहे, ही नाकारून चालणार नाही. महाराष्ट्रातला कोपऱ्यातला मराठा एक झालाय. 24 डिसेंबरला आम्ही सरकारकडून आरक्षण घेणार, कारण ते आमच्या हक्काचं आहे. ओबीसी मधून आरक्षण मिळणे म्हणून आज ओबीसी समाजातले सगळे नेते एकवटलेले आहेत आपल्या विरोधात, काय म्हणाल आपण? नाही का, असं कोणी म्हणल्याने होत नसतं. मी म्हणलो काही म्हणून होणारे असं नसतं. कायदा कोणी म्हणलं म्हणून तसं होत नाही आणि होणार पण नसतं. कायद्याला काय लागतं की पुरावे, आणि मराठा समाज हा पूर्वीपासून ओबीसी आरक्षणात आहे. आता त्याचे पुरावे 2023मध्ये सापडले, मराठा ओबीसीमध्ये असलेलेच. कायदा पारित होणारच, कायदा थांबू शकत नाही. कुणी कितीही विरोध केला त्यांच्या म्हणण्यावर कायदा चालणार नाही, घटनासुद्धा चालणार नाही आणि लोकशाही पण नाही चालणार. कायद्याला लागतात ते आधार आणि पुरावे मिळालेत. मराठ्यांचे पुरावे मिळाल्यामुळं मराठा महाराष्ट्रातला सगळाची सगळा ओबीसी प्रवर्गात जाणार. 50% आत मराठ्यांना आरक्षण मिळणार, सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार, कोणीच रोखू शकत नाही. उपोषणाला बसल्यानंतर आपल्याला राज ठाकरे भेटायला आले होते, तेच राज ठाकरे आज आपल्या विरोधात बरगळत आहेत, नेमकं काय कारण आहे? नाही, ते काल माहिती मिळाली आम्हाला, परंतु मराठ्यांना आरक्षण मिळणार हे आम्ही त्याही वेळेस त्यांना सांगितलं होतं. ते आता याच्यावरती विचार करून मराठा समाजाच्या गोरगरिबांच्या लेकराच्या पाठीशी उभा राहतील, ते विरोध करणार नाहीत ही आम्हाला आशा आहे की ते पाठीशी उभा राहतील. कारण गोरगरिबांच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका त्यांची त्या दिवशी होती, म्हणून ते भेटायला आले होते. आताही त्यांची विचारात पुन्हा बदल होईल आणि ते म्हणतात आपला बोलवता धनी वेगळा आहे. मग आम्ही काल सांगितलं त्यांना सापडून द्या, आम्हाला पण ते बघायचं आहे. आम्हाला काय दिसना, आमचा बोलवता धनी एकच आहे, कानाकोपऱ्यातला करोडो मराठा समाज, तोच मालक आहे आमचा. आमच्या मागं कोण नाही, पुढं कोण नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगू दादा, मी जर एखादी ओळ तुम्हाला सांगितली हे म्हणा म्हणून, दुसऱ्याने सांगितल्यावर ते ध्यानातच राहत नाही. इथं स्वतःच इच्छाशक्ती असायला लागते, स्वतःलाच त्याची वेदना असायला लागते, स्वतःलाच त्याच्यातला अभ्याससुद्धा असायला लागतो. दुसऱ्याच्या स्क्रिप्ट घेऊन जर माणूस वाचायला लागला तर तो कुठं ना कुठं तरी चुकतोच. तुम्ही रातची 12 वाजता बिया तरी आपण आपल्या समाजाची धग आणि वेदनाच मांडणार. हे कोणी सांगितल्यानं होत नसतं आणि सांगणाऱ्यातला ऐकणाऱ्यातला मी नाही, आपल्या जवळच उभा राहून देत नाही त्यांना. मी प्रामाणिकपणाने एक मुलगा म्हणून बोलतो याविषयी. उभाच राहू देत नाही तर पाठीमागं पुढं काय सापडू शकत नाही. सापडत त्याला फक्त आमच्याकडे आणून घाला तुम्ही, आम्हाला बी त्याला बघायचं लय दिसत. नाही, मी तसे आरोप करण्यासाठी कधीच कोणाची वाटही बघत नाही किंवा मनानं होऊन करत सुद्धा नाही. मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला त्याला सुट्टीच नाही, मग तो कुणी असो.
आता ते स्क्रिप्ट दिली नाही, मी त्याबद्दल नाही बोलणार, कारण ज्या गोष्टी माहीतच नाहीत मला त्याविषयी मी बोलणार नाही. पण मराठा आरक्षणाच्या विषयी एकच सांगा, आरक्षणाच्या विरोधात बोलला त्याला मी सोडत नाही, कारण कोणाला अधिकार नाही आहे आमच्या लेकरांच्या विरोधात बोलण्याचा, कारण आम्ही तुमच्या लेकरांच्या विरोधात बोललेलो नाही. जे काय आपलं आंदोलन चाललेलं आहे त्या आंदोलनाला चुकीची दिशा दाखवण्यासाठी राज ठाकरे मुद्दामून बोलत आहेत असं वाटतं का आपल्याला? नाही, बदल करतील म्हणलं ना मी कालही सांगितलं ना, आत्ताही सांगतो की ते गोरगरिबांच्या मराठ्यांच्या लेकराचं कल्याण व्हावं म्हणून त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. त्या भूमिकेवर ते पुन्हा येतील आणि गोरगरीब मराठ्यांच्या पोरांच्या पाठीशी उभा राहतील. सांगली आम्हाला जिल्ह्यात सांगली जिल्ह्यात पहिली विट्या इथं सभा होत्या. आयोजनासंदर्भात आपल्याला काय वाटलं आणि आजची गर्दी बघून कसं वाटलं नियोजन? आणि नियोजन करणारे शंकर नाना मोहिते यांना मी प्रश्न विचारतोय की तुम्हाला नियोजन करताना काय अडचणी आली आणि कसं वाटतं? माननीय मनोज जरांगे दादांची सभा विट्यामध्ये नव्हती, परंतु आम्ही त्यांचे जे संयोजक आहेत त्यांना विनंती केली आणि मनोज दादांनी मगाशी सांगितलं की समाज जर रस्त्यावर थांबत असेल तर त्याला डावलून जाणारा मी मराठा नाही आहे. आणि 400 वर्षानंतर बघा इतिहास आहे, 400 वर्षानंतर आपल्या समाजामध्ये एक असा योद्धा निर्माण होतो की ज्याच्या खांद्यावर असे बघा शांतपणे झोप लागावी, अशी मान ठेवावी, जो विश्वासाने गळा कापणार नाही, असा एक आपल्या जिल्ह्यामध्ये क्रांतीसूर्य आला आहे. आणि हा संपूर्ण मराठा समाजाला क्रांतीसूर्य मिळाला आहे. या क्रांतिकारकाच्या भूमीमध्ये ही सभा विट्यामध्ये पहिली होत्या. मी नक्की विश्वास देतो की 100% मनोजदादा जरांगे पाटील हे आपणाला आरक्षण देतील. लाखोंच्या संख्येनं नाही, आम्हाला पहिल्यापासूनच त्यांची अपेक्षा नाही आणि त्यांच्याचमुळं आमच्यावर ही वेळ आलेली. ते जर एकत्र आले 2 घंट्यात मराठ्यांना आरक्षण मिळेल, परंतु मराठा पूर्ण ताकदीनं उठल्यामुळं कोणीच काय करू शकत नाही, कारण आम्हीच 50-60% आहेत. त्यामुळं आम्हाला त्यांची आवश्यकता नाही. पण पुढील काळात तरी त्यांनी मराठा समाजाच्या पाठीशी उभा राहावं, म्हणजे कारण त्यांच्याबद्दल मराठा समाजात प्रचंड रोज चालला आहे. त्यांनी उभं राहिलं. आणि महत्त्वाचं मला एक सांगायचं राहिलं, या दादांनी प्रश्न विचारला होता, इथं आयोजन हा मराठा समाज करतोय, एक व्यक्ती असं नाही. कारण काय असतं, समाजाचं काम करताना आम्ही समाजाला मायबाप मानलंय. मी सुद्धा स्वतःला नेतृत्व नाही मानत, कारण समाजावरती सोपवल्यामुळं प्रत्येकाला वाटते ही माझी जबाबदारी. आणि प्रत्येक घराघरातला मराठा आयोजन करून एकत्र येतोय, कारण आम्ही एक नाही आहेत, एकटा कोणी करतोय असं नाही, आम्ही सगळेजण मिळून करतोय. मी माझ्या समाजाला मालक समजून हे काम करतो. पश्चिम महाराष्ट्रात अनेक छत्रपतींची घराणी आहेत, त्यांच्याकडनं तुम्हाला आता काय अपेक्षा आहेत, खास करून तुम्ही पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर? नाही, ते सगळ्यांच्या सोबत आहेत. त्यांचा सगळ्यांवरती हात असतोय, त्यांच्या पाठीवरून हात सगळ्यांच्या फिरून समाजाला न्याय मिळण्यासाठी ते काम करतात. चलो, धन्यवाद. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.